नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीनगोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, सध्याच्या वातावरणामध्ये धुळी आणि धुकं जास्त प्रमाणात पडतंय आणि काही कांदा जो आहे उन्हाळी कांदा याच्यावर आपल्याला मानीवरच कांदा पूर्ण वाढलेला दिसतोय. तर हे कशामुळे होतंय, याच्यावर काय करायचं आहे, याची कारणं काय आहेत आणि याच्यावर उपाययोजना काय करायची, तसेच पुढे जाऊन काळजी काय घ्यायची आहे, तर याच्या संबंधी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. तर मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत सगळ्यात पहिली महत्त्वाची आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे धुळी, धुकं आणि कांदा पिकावरचा वाढणारा करपा. या दोन गोष्टी अतिशय त्रासदायक आहेत. त्यातली त्यात सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी जेमतेम रोप कसं तरी जगवलं. त्याच्यानंतर खूप मोठा पाऊस पडला, त्यात बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा जो आहे वायाला गेला. तर याचाच विपरीत परिणाम आपल्या रोपांवर सुद्धा झाला आणि आता कांदा लागवड केल्यानंतर सुद्धा तो प्रॉब्लेम आपल्याला जाणवतोय. तर याच्यावर आपल्याला उपाययोजना काय करायची आहे हेच मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं, सध्या कांदा लागवड करून महिनाभर झाला असेल, पण अशा परिस्थितीत होतंय काय की कांदा जो आहे फक्त मानेमध्येच वाढतोय. तो काही खाली तयार होत नाही आहे, पुढे वर पातसुद्धा वाढत नाही आहे, खाली बुरशीसुद्धा लागलेली आहे. तर कारण काय असतील की ज्याच्यामुळे कांदा जो आहे हा फक्त मानेमध्येच वाढला आहे. तर याच्यामध्ये बरीचशी कारणं आहेत. यामध्ये पहिलं कारण खूप जास्त पाणी, दुसरं कारण अतिरिक्त खतांचा वापर, तिसरं कारण नत्रयुक्त खतांचा अतिशय जास्त वापर. हे तीन सगळ्यात मेन कारण आहेत. तर यामध्ये सगळ्यात पहिलं कारण जे आहे हेच जास्त कारणीभूत ठरलेलं आहे की अतिशय जास्त झालेला पाऊस. आता असं म्हणतात की लाल कांदा जो आहे हा काळ्या मातीमध्ये करू नये. याचं कारणच असं आहे की जर काळ्या मातीमध्ये पाऊस झाला तर ओलावा जास्त दिवस टिकून राहतो आणि यामुळं काय होतं की इम्बॅलन्स होतं आणि परिणामी त्याचा परिणाम जो आहे हा पिकावर दिसायला लागतो. आणि काळ्या जमिनीमध्ये उन्हाळी कांदा जरी असेल तरीसुद्धा तोच प्रॉब्लेम आहे, कारण पाणी जे आहे लवकर जिरल्या जात नाही. आता बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण जे आहे तर वाढलेलं आहे, एकतर जमिनीचं किंवा पाण्याचं. आता ज्या ठिकाणी पाणी खूप जास्त प्रमाणात आहे त्या ठिकाणी 100% पाण्यामध्ये क्षार आहेत आणि परिणामी मग काय होतंय की जमिनीमध्ये क्षाराचं प्रमाण वाढतं. आपण खतं टाकतो, परंतु ज्या ठिकाणी मुळाला मिठाचं आवरण तयार होतं, म्हणजे क्षाराचं आवरण तयार होतं, त्या ठिकाणी ते खत अपटेक होत नाही, परिणामी कांदा वाढत नाही किंवा कोणतंही पीक वाढत नाही. मग अशा परिस्थितीत खतसुद्धा आपल्याला द्यायला विचार करावा लागतं की कोणती खतं द्यायची. तर हाच प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर तुम्ही जे काही क्षाराचं आवरण आहे तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, त्याच्यामध्ये मी संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर याच्यानंतर क्षेत्रामध्ये पाणी वाढल्यानंतर जवळजवळ हाच प्रॉब्लेम होतो की त्या जमिनीमधून क्षाराचं प्रमाण जास्त असल्यामुळं जमीन काय होते, खाली चिकटपणा त्या जमिनीमध्ये वाढत चालतो. परिणामी पाणी निचरा होण्याची क्षमता आहे ती हळूहळू कमी होते आणि हे कारण आहे की ज्यामुळे पाण्याचा निचरा खूप जास्त लवकर होत नाही किंवा ओलावा जो आहे हा जमीन लवकर सोडत नाही. परिणामी कांद्यामध्ये हार्मोन इम्बॅलन्स होतो आणि परिणामी कांदा जो आहे हा फक्त मानेवर चालतो. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे खतांचा वापर किंवा अतिरिक्त खतांचा वापर. स्प्रेमध्ये खूप जास्त प्रमाणात स्प्रे करणं, म्हणजे जर थोडेफार प्रमाणात करपा आला आहे तर पहिला जर समजा आपण एखादा साफ पावडरचा स्प्रे दिला आणि लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी रिझल्ट पाहिजे असतो किंवा तिसऱ्या दिवशी रिझल्ट पाहिजे असतो, मग तो सुद्धा आपल्याला तो दिसत नाही. म्हणून शेतकरी परत दुकानदाराकडे जातात आणि परत एक औषध घेऊन येतात, ते परत फवारणी करतात, म्हणजे 2-2, 3-3 दिवसाच्या अंतरावर फवारणी करतात. परिणामी काय होतं की ज्या बुरशीनाशक आपण वापरलं त्याचा रिझल्ट मिळायच्या अगोदरच आपण दुसरं वापरतो. परिणामी ना पहिल्याचा आपल्याला रिझल्ट मिळतो ना दुसऱ्याचा मिळतो. आता इथं तुम्ही पाठीमागे पाहू शकताय की आपली जवळजवळ आता 5 ते 6 दिवस होऊन गेलेत ज्याला आपण ताकंडी फवारणी केलेली आहे. त्याच्या अगोदर 5 दिवस आपण फक्त आणि फक्त साफ पावडर आणि सिलिकॉनचा वापर केला आहे. म्हणजे एकूण पाहू शकता की एवढ्या खराब वातावरणामध्ये धुळी असतानासुद्धा, धुकं असतानासुद्धा आपण जवळजवळ रासायनिक फवारणींमध्ये कमीत कमी 10 दिवसाचा गॅप हा आपला पडलेला आहे. आणि तरीसुद्धा एकंदरीत तुम्ही कांद्याची कंडिशन जी आहे ती तुम्ही पाहू शकता आणि कांदा तुमच्या समोर आहे आणि शिवाय जमीन पूर्णपणे काळी आहे, जी मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवतो. तर एकंदरीत नियोजन आपलं कसं असलं पाहिजे की खतांचा अतिरिक्त वापर जो आहे हा आपल्याला टाळायचा आहे, अतिरिक्त फवारण्यांचा वापर हा टाळायचा आहे. तुम्हाला 2 फवारण्या जरी करायच्या असतील एकामागे एक, तरी कमीत कमी 5 ते 6 दिवसाचं अंतर ठेवा. कोणताही तज्ज्ञ तुम्हाला सांगत असेल की 2 किंवा 3 दिवसामध्येच फवारणी करा, अजिबात करू नका.
मी सरळ सांगतो, कारण तुमच्यासमोर हा कांदा आहे. अतिशय म्हणजे जे म्हणतात की इथं कांदाच येऊ शकत नाही, तिथं तुमच्यासमोर हा कांदा उभा आहे. या वातावरणामध्ये शेतकऱ्यांना खूप काही अडचणींना सामोरं जावं लागतंय. भरपूर प्रमाणात करपा पडलाय. मग या वावरला काय मोती लावलाय का आम्ही? म्हणजे या गोष्टी समजून घ्या. आपल्याला फवारणीचं नियोजन म्हणण्यापेक्षा योग्य नियोजन करणं गरजेचं आहे. फक्त कोणीतरी सांगतं म्हणून करायचं नाही. आपल्या पिकाला काय गरजेचं आहे हे आपण ओळखायचं आहे आणि त्याचनुसार आपल्या पिकाला नियोजन करायचं आहे. त्यानंतर तिसरं, नायट्रोजन म्हणजे नत्रयुक्त खतांचा अतिरिक्त वापर. आता यामध्ये काय होतं पहा, वातावरण बदलतंय, थंडावा निर्माण होतोय, दुपारी ऊन पडतंय आणि संध्याकाळी अतिशय गार हवा तयार होते. यासोबतच ढगाळ वातावरण अधूनमधून तयार होते, एखाद्या वेळेस पाऊसही पडतो. या बदलत्या वातावरणामध्ये मग जर आपण नत्राचा वापर करत असू तर नत्राचा वापर केल्यामुळं सुद्धा आपला कांदा जो आहे हा फक्त आणि फक्त मानेवर चालतो. याचे दुसरे विपरीत परिणामसुद्धा आहेत, पण मानेवर जाण्याचं प्रमाणसुद्धा नत्रामुळं वाढतं. आता अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बरेच तज्ज्ञ काय सांगतायत की तुम्ही अमुक वापरा, तमुक वापरा, त्याच्यासोबत युरिया वापरा. पण मी तुम्हाला सांगतो मित्रांनो की जर वातावरण बदलत असेल, वातावरणामध्ये मॉइश्चर असेल म्हणजे धुकं असेल, धुई असेल, ढगाळ वातावरण तयार होत असेल आणि कुठंतरी पाऊस पडत असेल किंवा आपल्याकडेही पाऊस पडण्याची शक्यता असेल, तर या वातावरणामध्ये कधीही युरिया आपल्या पिकाला द्यायचा नाही. आता यामध्ये तज्ज्ञ खूप काही लॉजिक सांगत असतील, पण माझं सरळ सरळ लॉजिक आहे, जिथं आपल्याला पिकाला गरज नाही आहे तिथं आपण ते द्यायचंच नाही आहे. जर आपल्या पिकाची वाढ होत नसेल किंवा आपल्या कांद्याची फुगवण होत नसेल तर अशा ठिकाणी आपल्याला काय वापरायचं हे सगळ्यांनाच माहिती आहे. पण बदलत्या वातावरणामध्ये जास्त काळजी घ्यायची, जास्त सेन्सिटिव्ह जे पीक आहे तर ते आपलं या वातावरणामध्येच होत असतं. त्यामुळं अतिरिक्त वापर हा या वातावरणामध्ये 100% टाळायचा आहे. तर आता इथून पुढं आपल्याला उपाययोजना काय करायची? सगळ्यात पहिली, जर आपल्या कांदा पिकावर अतिशय जास्त प्रमाणात करपा असेल, म्हणजे ब्लाईट पण दिसत असेल, म्हणजे टिपके टिपके पण दिसत असतील, करपा पण दिसत असेल, पाथ जी आहे चांगली आहे पण काही ठिकाणी मोडते, तर मोडते म्हणजे तुटते, वाकवल्यानंतर ती डायरेक्टली तुटते आणि त्याचा आवाज येतोय, म्हणजे कटकन असा आवाज जर येत असेल तर समजून जा की त्याच्यावर थ्रिप्स तर आहेच, पण बुरशीसुद्धा जास्त प्रमाणात आहे, जीवाणूजन्य बुरशींचाही प्रादुर्भाव त्याच्यावर आहे. अशा परिस्थितीत आपल्याला 2 मार्ग आपल्याकडे आहेत. एक, स्ट्रेप्टोसायक्लिन वापरा, जे महाग आहे आणि ते मी फार काही जास्त तुम्हाला सजेस्ट करत नाही. पण दुसरं सोल्युशन त्यावर आहे, हायड्रोजन पेरॉक्साईड, ज्यामध्ये नॅनो सिल्वर मिक्स असतो. हे काय करते की आपलं जे काही पूर्ण झाड आहे हे बुरशी कीडपासून सॅनिटाईज करतं, म्हणजे पूर्णतः सॅनिटाईज करतं. जसं की आपण कोरोनाच्या काळामध्ये फक्त सॅनिटायझर वापरायचो आणि थंड राहायचो, तर हायड्रोजन पेरॉक्साईड जे आहे पूर्णपणे आपल्या पिकाला धुवून काढतं, म्हणजे सॅनिटाईज पूर्ण करून घेतं. जे काही विषाणू असतील किंवा बुरशी असेल ही पूर्णपणे धुवून जाते. त्याच्यानंतर आपण 3 ते 4 दिवसानंतर चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक एकच वापरायचं आहे आणि त्याने आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल की पूर्ण झाड धुतल्यानंतर परत येणारी जी बुरशी आहे ती येणार नाही, परिणामी त्याला आपण तिथंच कंट्रोल करू शकतो. किंवा दुसरा मार्ग सांगितल्याप्रमाणे स्ट्रेप्टोसायक्लिन. त्यानंतर खाली आपल्याला कांदा उपटून पाहायचा आहे, मुळावर काय कंडिशन आहे. जर मुळामध्ये तुम्हाला सड दिसत असेल तर आता यामध्ये पण बराच वेळा प्रॉब्लेम हा होतो की शेतकरी फक्त खालून रोप उपटतात आणि फक्त पाहतात मुळं आहेत का, मुळं पांढरी आहेत का किंवा जास्त वाढलेली आहेत का, हे पाहायचं नाही आहे फक्त. तर आतमधला पूर्ण गाभा त्याचा पाहायचा आहे की आतमध्ये सुद्धा काही सड वगैरे दिसते का. जर सड दिसत असेल तर अशा परिस्थितीत सगळ्यात सोपं आणि सगळ्यात चांगलं ट्रायकोडर्मा आणि सुडोमोनास याला पाण्यातून सोडायचं आहे. सोबत ह्युमिकसुद्धा आपण त्याच्यामध्ये सोडू शकतो. आता बरेच शेतकरी यांना हा पण प्रॉब्लेम असेल की पाणी तर मी ऑलरेडी दिलं आहे किंवा 4-5 दिवसापूर्वीच पाऊस झाला आहे, मग आता माझ्या प्लॉटमध्ये सड दिसते, तर मग अशा परिस्थितीत मी ट्रायकोडर्मा सोडू का? कारण परत पाणी दिल्यानंतर जर सड आणखी वाढणार आहे, तर मग काय करायचं आहे? तर असू द्या, तुमचं शेत जर वापसावर आलेलं असेल तर 100% ट्रायको आणि सुडोमोनास हे आपल्याला पाण्यातूनच सोडायचं आहे आणि ह्युमिकसुद्धा त्याच्यामधून सोडायचं आहे. ज्यावेळेस ट्रायकोडर्मा आपण पाण्यातून सोडतो तर तो जास्तीत जास्त प्रमाणात जमिनीमध्ये जाऊन त्याची क्रिया सुरू करतो. परिणामी आपल्याला असं वाटतं की पाणी दिल्यानंतर त्याची सड आणखी वाढेल, तर ती सड तो ऑलरेडी तिथं कंट्रोल केलेला असतो किंवा कंट्रोल करायला सुरू करतो. यामुळं जरी आपलं दुसरं पाणी गेलं असेल तर यामुळे आपल्याला फायदाच होणार आहे, तोटा याच्यामध्ये जास्त नाही आहे. फक्त जी सड जास्त प्रमाणात झालेली आहे ती सड आपली ही राहणारच आहे किंवा ती होणारच आहे. परंतु जे काही झाडावर थोड्याफार प्रमाणात सड आहे किंवा थोड्याफार प्रमाणात बुरशी आहे तर ही पूर्णपणे कंट्रोल होऊन आपली सड तिथंच थांबली जाईल. तर एकंदरीत हे नियोजन आपल्याला करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण फवारणीमधून स्ट्रेप्टोसायक्लिन किंवा हायड्रोजन पेरॉक्साईड विथ नॅनो सिल्वर हे आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो, किंवा ड्रिंचिंगमधून आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि सोबत ह्युमिक, जे खाली सड असेल तर आणि वर बुरशी असेल तर हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा स्ट्रेप्टोसायक्लिन हे आपल्याला वरच्या थ्रू द्यायचं आहे. तर एकंदरीत असं नियोजन आपल्याला करायचं आहे की ज्याच्यामधून
आपण करपा असलेला कांदा किंवा खाली सड असलेला कांदा वाढवू शकतो. आता त्याच्यानंतर मान ज्या कांद्यांची वाढली आहे, तर याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सर्वात पहिलं तुमचा कांदा जर 50 दिवस किंवा 50 दिवसाच्या पुढे आता निघाला असेल, तर आपण अशा परिस्थितीत टिल्ट किंवा लिओसिन हे घ्यायचं आहे. याच्यासोबत आपल्याला 05234 घ्यायचं आहे. प्रति पंपासाठी साधारणतः 50 ग्रॅम, 50 ते 60 ग्रॅमपर्यंत घ्यायचं आहे. याचा आपल्याला स्प्रे करायचा आहे, स्प्रेच्या माध्यमातून चांगला स्प्रे करायचा आहे. यामुळं काय होणार आहे की जो कांदा काही पातीवर चढतोय किंवा फक्त मानेमध्ये चढतोय याच्यावर कंट्रोल येणार आहे आणि मान जी आहे तर ही वाढायला सुरुवात होईल, म्हणजे पातींची संख्यासुद्धा इथं आपल्याला वाढली जाईल. तर एकंदरीत हा स्प्रे आपल्याला घ्यायचा आहे. याच्यामध्ये आणखी पण काही डोस येतात, तर ते तुम्ही रिकमेंडेशननुसार घेऊ शकता किंवा जे अवेलेबल आहेत तर त्या प्रमाणात घेऊ शकता. तर टिल्ट जे आहे हे अतिशय चांगल्या प्रतीचं बुरशीनाशक आहे, जे आपण जास्त करून डाळिंब बागेमध्ये वापरलं जातं. कांद्याला तुम्ही लिओसिनसुद्धा वापरू शकता. टिल्टच वापरलं पाहिजे असं काही नाही आहे. लिओसिन जरी वापरलं तरी तो रिझल्ट आपल्याला तिथं मिळून जाईल, किंवा चमत्कार जे आहे तर चमत्कारसुद्धा तुम्ही वापरू शकता. फक्त प्रमाण जे आहे हे रिकमेंडेशननुसार घ्या. जे रिकमेंड केलेलं प्रमाण आहे त्याच प्रमाणात आपल्याला त्याची फवारणी करायची आहे. तर एकंदरीत मानवाढीसाठी किंवा मान जी वाढते आहे, फक्त मानीवरच तो कांदा चालला आहे, त्याची वाढ कंट्रोल करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर मित्रांनो, नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि याच्यामध्ये ज्या काही समस्या मी तुम्हाला दिलेल्या आहेत तर त्याचं निवारणसुद्धा यामध्येच दिलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा नक्कीच आहे, पण तुम्हाला माहितीपूर्ण व्हिडिओ आहे आणि प्रॉपर मार्गदर्शन करणारा हा व्हिडिओ आहे. तर मित्रांनो, नक्की कळवा व्हिडिओ कसा वाटला आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय माहिती पाहिजे हे कमेंट करून नक्की कळवा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.